Welcome back dear student. We are learning the second chapter, that is applications of derivatives. In that we are learning how to find out the approximate value of a given function. So already we have completed the two questions. आपण approximate value कशी फाइंड आउट करायची एखाद्या फंक्शनची ते आपण लर्न करतोय. त्याच्यामधले पहिले दोन क्वेश्चन्स ऑलरेडी सॉल्व्ह झालेत. आता थर्ड क्वेश्चन मध्ये जे दिले आहे ते आहे इनव्हर्स फंक्शन. याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हज जे यूज केलेले आहेत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जसं लॉगॅरिथमिक आहे, एक्सपोनेन्शियल आहे, इनव्हर्स आहे, अल्जेब्रिक आहे, ते सगळे आपल्याला याच्यामध्ये फक्त यूज करायचे, पण त्यांच्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट फाइंड आउट करायचे. मग आता बघा, tan इनव्हर्स इन ब्रॅकेट 1.001. आता 1.001 ला जवळची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कोणती आहे? तर 1 आहे, बरोबर. म्हणजे ह्या टर्मला आपण सपोज करू लेट x is equal to 1.001. ही व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू कॅन बी रिटन as in a form of a plus h as 1 plus 0.001. आता आपल्याला माहिती आहे याच्यातला a म्हणजे 1 आणि h म्हणजे 0.001 झालं. मग आता tan इनव्हर्स 1 आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan इनव्हर्स 1? सपोज आता इथे थीटा जर असेल तर आपण काय लिहितो, हा इनव्हर्स जेव्हा त्या साईडला शिफ्ट करतात, tan थीटा जो आहे तो काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. इन शॉर्ट tan इनव्हर्स जेव्हा व्हॅल्यू काढली जाते तर tan ची 1 व्हॅल्यू केव्हा येते? tan 45 is equal to 1. Therefore आपण tan इनव्हर्स 1 जर केलं तर आन्सर काय येणार आहे? 45 डिग्री. पण हे झालं डिग्रीमध्ये, आपल्याला रेडियनमध्ये लिहायचं असतं. मग रेडियनमध्ये म्हणजे काय? जी व्हॅल्यू पाय मध्ये एक्सप्लेन केली जाते. मग 45 मीन्स π/4 रेडियन. आता मी हे इथे का सांगितलं? कारण आता इथे आपण फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. लेट f of x दिलेलं फंक्शन कोणत्या फॉर्ममध्ये, याला आपण x म्हटलंय, म्हणजे हे काय झालं? tan इनव्हर्स x फंक्शन. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह f dash x is equal to, what is the derivative of tan inverse? मग tan inverse चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/1 plus x square. हे झाल्यानंतर आपण याची व्हॅल्यू a मध्ये फाइंड आउट करतो. f of a is equal to f of a म्हणजे काय? 1. a is equal to 1 and h is equal to 0.001. या दोन व्हॅल्यू f of 1. मग f of a म्हणजे 1. हा झाला tan इनव्हर्स. tan इनव्हर्स 1. tan इनव्हर्स 1. tan इनव्हर्स 1 चा आन्सर काय? π/4. So the value of for a function is π/4. त्याच्यानंतर f dash a, x च्या जागी a लिहायचं आहे. 1 f of f dash a is equal to 1/1 plus x square. x च्या जागी a, पण a ची व्हॅल्यू काय? 1. 1 plus 1 square. आन्सर किती झाला? पुन्हा 1. ठीक आहे. देन वी नो द फॉर्म्युला फॉर अप्रॉक्सिमेशन. वी हॅव, आता हे सध्या रब करते. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि h ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. वी हॅव f of a plus h, the approximate, this is the sign of approximation. Approximate value is f of a plus h, f dash a. हा approximationचा फॉर्म्युला आहे, लर्न करावा लागेल. बाय द वे आतापर्यंत तर लर्न झालाच असेल, इथे सम सॉल्व्ह करून झाले. ठीक आहे. माझा f of a plus h, f of a plus h म्हणजे काय? 1 plus 0.01 म्हणजे फंक्शन ऑफ 1.001. f of a, f of a म्हणजे 1, त्याचा आन्सर किती आहे? त्याचा पुढील आपण बनवू. h dash, h ची व्हॅल्यू किती आहे? 0.001 into f dash a, f dash a म्हणजे 1. आता इथे व्हॅल्यूज कुठे होतात? फंक्शन 1.001 म्हणजे ते आहे मेन फंक्शन tan इनव्हर्स 1.001.
एफ ऑफ 1 चा आन्सर येतो π/4 प्लस 0.001 ॲज इट इज. एफ ऑफ 1 चा आन्सर येतो नाही, त्याच्या गेटचं टाकलं. एफ ऑफ 1 चा आन्सर आहे पुन्हा 1. नाव वी नो द व्हॅल्यू ऑफ पाय 3.142. हे राहिली 3 डिजिट पर्यंतचं. ठीक आहे, हे आपण लर्न केलं आतापर्यंत की पायची व्हॅल्यू किती असते 3.142. आपण 4 डिजिट पर्यंत घ्यायचे. जितके तुम्ही डिजिट इथे वाढवणारे आन्सरची ॲक्युरसी जास्त येणार आहे. ओके, मग पायची व्हॅल्यू झाली 3.1426 डिवाइड बाय 4 प्लस कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर सेम येतं 0.01. नाव डिवाइड दिस टर्म बाय 4. आपण या टर्मला इथे 3 आहे, त्याला 4 ने डिवाइड करता येणार नाही म्हणजे 0. किंवा इन शॉर्ट सरळ 31426 या नंबरला 4 ने डिवाइड करा. हा इथे पॉईंट आहे. ठीक आहे, माझा झाला 0.3 पॉईंट दिला 31. 7 4 जा 28. 3 रिमेनिंग 4. 7 8 जा 32. अगेन 2 रिमेनिंग टेक 6. 4 6 जा 24. अगेन 2 रिमेनिंग 0 आले म्हणजे तिथे 20 येते. 4 5 जा म्हणजे आन्सर झालं 0.7865 प्लस 0.001. द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू थ्रू द ॲडिशन ऑफ दिस. इथे 4 डेसिमल नंबर आहे 1 2 3 4 आणि इथे फक्त 3 आहे. ठीक आहे, म्हणजे आता डेसिमलच्या खाली डेसिमल राहायचं असतो. एक लक्षात घ्या की डेसिमल पॉईंटची ॲडिशन कशी करतात. 0.7865 डेसिमलच्या खाली डेसिमल, त्याच्या राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला 0 लिहा. 0 0 1 इथे नंबर नाही आहे म्हणजे ते अजून एक ॲडिशनल 0 घ्या. 5 7 8 7. सो द आन्सर इज 0.7875. tan इनवर्स 1.01 चा आन्सर झालं 0.7875. इथे आपण tan इनवर्स 1.001 घेतलं. ठीक आहे, आता याच्यात पुढचे 2 सम्स कसे आहेत ते आता ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करते. एक सम आहे त्याच्यामध्ये tan इनवर्स 0.999 किंवा कॉट इनवर्स 0.999. मग या दोघांना जर तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूच्या जवळ घ्यायचं असेल तर याला जवळची व्हॅल्यू झाली 1 म्हणजे याची जवळची व्हॅल्यू 1 आहे पण हा 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे आता याचे जेव्हा तुम्ही अप्रॉक्सिमेशन करणार आहे 0.999 असं लिहिताना हा नंबर आपल्याला लिहिता येईल 1 मायनस 0.001. ठीक आहे, मग आता ही झाली एच व्हॅल्यू. इथे एच व्हॅल्यू नेगेटिव्ह येईल आणि ए तर पॉझिटिव्ह एच येईल. कॉट इनवर्स करताना पण सेम करायचं. इथे जसं तुम्ही ॲडिशन केली तसं इथे मायनस येईल कारण इथल्या एच ची व्हॅल्यू काय नेगेटिव्ह 0.001. बस एवढाच डिफरन्स करायचा आहे, बाकी सगळे वे ऑफ सॉल्विंग सेम. नाउ विल सी द नेक्स्ट वन. याच्या आधीचं जे सम बघितलं दॅट वॉज फॉर इनवर्स फंक्शन. त्याच्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू काढली इनवर्स फंक्शनसाठी. ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शन होते. आता ई रेस टू समथिंग, मग याला काय म्हणतात तर हे झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय तर ई रेस टू एक्स असेल. सपोज हे फंक्शन आहे तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू एक्स. मग आता ई रेस टू 0.995 या फंक्शनसाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट x is equal to 0.995. जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याला आपण x सपोज केलं. x can be written as 1 minus 0.005. 1 मधनं जेव्हा मी 0.005 मायनस करते तेव्हा आपल्याला आन्सर मिळते 0.995. जर तुम्हाला असं वाटतं तर क्लिअर करा. बघा आता काय करायचं, या नंबरमध्ये हा नंबर ऍड करून बघा. हे आन्सर 1 आलं पाहिजे. 5 + 5 10
10, 9 plus 1 10, 9 plus 1 10, आन्सर झाला 1. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल की किती झिरो घ्यायचे किती नाही घ्यायचे. ठीक आहे. मला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण याची घेतली 1, म्हणजेच a plus f is equal to 1 minus 0.005. मग आता बघा, what is the value of a? The value of a is 1 and the value of h काय झालं? negative 0.005. अप्रॉक्सिमेट करताना तुम्हाला h ची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येते कधी निगेटिव्ह येते. तुम्ही 1 च्या जवळ गेले आता म्हणून h कसं झाला निगेटिव्ह. 1 ला b पुढे गेलो तर तेव्हा प्लस करावं लागतं. ठीक आहे. आता हे झालं. आता फंक्शन कसे बघा, f of x is equal to e raised to x. फंक्शन आहे e raised to फॉर्म मध्ये. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह होतं e raised to x च. मग f of a, f of a म्हणजे काय? f of 1. मग f of a म्हणजे x 0 त्याचा e raised to x या जागेवर आपण 1 टाकतो. मग e raised to 1 is equal to e. e raised to 0 1 होतं पण e raised to 1 नेहमी eच येते. आता f dash a is equal to f dash 1. मग आता x च्या जागी आपण a लिहितो. पुन्हा e raised to 1. इथे डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शन दोघं सेम आले कारण तो एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं. Now we have next step same असते. We have f of a plus h. The approximate value is f of a plus h into f dash a. f of a plus h बघा a plus h चा आन्सर काय 1 minus 0.005 म्हणजे हे आन्सर आहे. फंक्शन ऑफ 0.0995 approximate value f of a म्हणजे e. h ची व्हॅल्यू आहे नेगेटिव्ह 0.005. h ची व्हॅल्यू दिली f dash a पुन्हा e आहे. मग आता हे म्हणजेच काय फंक्शन आहे f of x raised to e raised to x. Therefore e raised to 0.995 the approximate value. या दोघं टर्म मध्ये e कॉन्स्टंट आहे. मग त्याला आपण कॉमन जर घेतला 1 minus plus minus minus 0.005 into e. We know what is 1 minus 0.05 म्हणजे हेच हाच नंबर येईल पुन्हा 0.995. आता e ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. e ची व्हॅल्यू दिलेली असते किंवा तुम्हाला थोडे लर्न करावी लागेल किंवा दिलेली पण असते जशी बुक मध्ये दिली आहे. e ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 2.7183. 2.7183 ही झाली e ची व्हॅल्यू. मग आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला कॅल्सी अलाउड नाहीये फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मोबाईल नाही आणि कॅल्सी नाही त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच करायचं आहे. प्रॅक्टिस ठेवा मल्टिप्लिकेशन करण्याची. 7183 इथे 0 घेऊया. 3 into 0 0 3 5 are 15 carry over 1 9 3 are 27 28 carry over 2 9 3 are 27 29 carry over 2 then again 0 8 zeros are 0 8 5 are 40 carry over 4 76 carry over 7 72 79 carry over 7 8 zeros are 0 and 7. आता 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यात 2 0 येतील 0 5 9 9 0. आता 7 ने मल्टिप्लाय करताय म्हणजे 1 2 3 0 7 zeros are 0 7 5 are 35 carry over 3 7 9 are 63 63 and 3 66 carry over 6 7 9 are 63 69 carry over again 6 7 zeros are 0 again 1 2 3 4 1 2 3 4 multiplied by 2 2 zeros are 0 2 5s are 10 carry over 1 2 9s are 18 19 carry over 1 2 9s are 9 18 1 19. आता या सगळ्यांची ॲडिशन मी आता डायरेक्ट आन्सर इकडे लिहिते. बघा 1 2 3 4 5 6 7 8 डिजिट सोडून तुम्हाला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा
0, 5, 8, 20. मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचा आन्सर आले 2704708 आता याच्यानंतर किती डेसिमल नंबर डिजिट्स आहे 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 gives a decimal point here. So this is the approximate value for the e raised to 0.995. Now the question second is याच्यामधला सेकंड क्वेश्चन जो आहे तो e रेस टू 2.1 आहे. मग आता या व्हॅल्यू जर या पुढचं जर व्हॅल्यू काढायची असेल तर इथे a ची व्हॅल्यू आहे 2 आणि h असेल 0.01. ठीक आहे. e रेस टू x चा आन्सर तेच येणार आहे पुन्हा फक्त इथे e रेस टू 2 ची व्हॅल्यू लागेल आणि ती व्हॅल्यू ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये दिली आहे. e रेस टू 2 चा आन्सर तर 7.389. त्याच्यानंतर दुसरं आहे e रेस टू थर्ड क्वेश्चन त्याच्यातलाच दिला आहे 3 रेस टू 2.01. बघा आता हे फंक्शन कशात दिलेलं आहे f ऑफ x जो दिलाय तो 3 रेस टू x मध्ये दिलाय म्हणजे a रेस टू x. जेव्हा तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेता a रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह येतं a रेस टू x आणि त्याचा लॉग म्हणजे इथे हा फॉर्म्युला थर्ड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग log 3 ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. बस याच पद्धतीने जसं आपण आधीचा सम सॉल्व केले तसेच हे दोघे सम सॉल्व करायचे. ओके. नाउ द लास्ट पॉइंट फ्रॉम दिस एक्सरसाइज इज find approximate value for f of x is equal to x cube minus 3x plus 5 at x is equal to 1.99. ठीक आहे. पुन्हा एक फंक्शन दिलेलं आहे अल्जेब्रिक फंक्शन आहे. त्या अल्जेब्रिक फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू. आता बघा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x² - 3. इथे एक्सच नाहीये कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. ॲट x इज इक्वल टू 1.99. मग 1.99 ला जवळचा नंबर म्हणजे a काय घ्यावा लागेल आपल्याला तिथे 2 आणि h असेल 0.01. ते पुन्हा याच्यामध्ये सॉल्व करायचं आहे. मग आता बघा f ऑफ हियर x इज इक्वल टू 1.99. Therefore, a plus h is x is written as 2 minus 0.01. 1.99 मध्ये जर आपण 0.01 ऍड केलं तर आन्सर येतं 2. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण 2 घेतली. ही 2 व्हॅल्यू केव्हा येणार आहे ही व्हॅल्यू केव्हा येणार आहे 2 मधनं जेव्हा मी 0.01 सबट्रॅक्ट करेल. मग आधी याच्या जवळचा नंबर बघितला आणि त्याच्यातनं किती मायनस केले तर हा एक्झॅक्ट नंबर येतो ते लिहिलं. ठीक आहे. मग हा झाला. Therefore, a is 2 and h is negative 0.01. सेम करायचं आहे. आता आपण f ऑफ a ची व्हॅल्यू काढणार आहे. f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ 2. मग f ऑफ 2 म्हणजे इथे व्हॅल्यू 2 टाकायची. x च्या जागी 2. 2 raised to 3. 2 into 2 into 2 म्हणजे आन्सर झालं 8. 3 into 2 6 plus 5. 8 minus 6 2 2 plus 5 that is 7. हे आन्सर काढलं आपण f ऑफ a चं. आता आपण आन्सर काढणार आहे f डॅश a साठी. म्हणजे f डॅश a म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा. याच्यात व्हॅल्यू टाकायची 3 into a चं a ची व्हॅल्यू काय सपोज केली आहे 2. मग इथे x च्या जागी 2 टाकायचं आहे. -3. Square of 2 is 4. 4 into 3 12. 12 minus 3 that is 9. याच्यानंतर सेम फॉर्म्युला आहे. We have or we know f of a plus h. The approximate value. How to find out? Yes, correct. F of a plus h f dash
ए एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच काय 2 मायनस 0.01 म्हणजे आपण म्हणू शकतो एफ ऑफ फंक्शन दिलेलं फंक्शन. ठीक आहे, या बाजूला हे पूर्ण फंक्शन लिहायचं आहे तुम्हाला. आता मी लिहित नाही इथे एवढं मोठं फंक्शन. ठीक आहे, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू झाली 7, एच ची व्हॅल्यू आहे नेगेटिव्ह 0.01 आणि एफ डॅश ची व्हॅल्यू आहे 9. सेम आहे जसे आपण आधीचे सम सॉल्व करत होतो तसेच सॉल्व करायचे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 7 प्लस मायनस मायनस या नंबरला 9 ने मल्टिप्लाय करा. 9 1 जा 9, 9 0 0, 9.900. मग आन्सर झालं 7 मायनस 0.009 7.12 मायनस 0.09. 10 मधनं 9 11 9 6. आन्सर झालं 6.91. हे सगळ्यात इझी आहे. जे कोणतं अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ज्या पॉइंटला काढायचं आहे त्याच्या नियर बाय नंबर घ्यायचा. बघा आता इथे 1.99 होतं म्हणून मी नियरेस्ट नंबर 2 घेतला होता. इथे जर 1.01 असतं तर आपण नियरेस्ट नंबर 1 घेतला असता आणि h त्याच्यामध्ये ऍड केलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर x केलं a प्लस h मध्ये लिहिलं. a ची व्हॅल्यू झाली 2, h झाला 0.01 तो पण निगेटिव्ह. मग f ऑफ a मध्ये म्हणजे या फंक्शन मध्ये a ची व्हॅल्यू टाकली, याच्यामध्ये a ची व्हॅल्यू टाकली, तेव्हा आपल्याला एकदा f ऑफ a मिळाला, एकदा f ऑफ f डॅश a मिळाला. मग या फॉर्म्युल्यामध्ये ते पुट डाऊन केलं आणि फक्त कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण सेकंड एक्सरसाइज कंप्लीट केली आहे. जास्तीत जास्त सम सॉल्व करायचा प्रयत्न करा. थँक्यू.